अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये गणरायाचं या ठिकाणी आगमन होऊन आपण सर्वजण मनोभावी खरं सेवा करत आहेत। मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करेन की केळी ग्रामस्थांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं। बरोबर या गावचे सुपुत्र आणि पेसा अध्यक्ष आणि माजी उपसरपंच सन्मानित चिंतामण लांडे, उद्योजक धनकुशेठ बोराडे आणि आपल्या कुकडेश्वर आदिवासी सोसायटीचे डायरेक्टर लांडे साहेब उपस्थित सर्व केळी गावचे ग्रामस्थ आपण सर्वजण या ठिकाणी खरं तर आमचं स्वागत केलं। मनापासून आनंद झाला की ताईंनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही सर्वसामान्य आहोत, संघर्ष करतोय। आम्ही जणकुश सर्वसाधारण आलं तर दत्त गवारी आणि याच्यासाठी ठरलंय की आपली अवस्था बदलायची असेल तर व्यवस्था 100% आपल्याला बदलावी लागेल। कारण आता बोलताना जणकुशेठ म्हणले का गेल्या 20 वर्षापासून आपण ताडपत्री, गिरणी आणि शिलाई मशीनच्या पुढे काही गेलो नाही आणि तो विकास आपल्याला खरं तर अभिप्रेत नाही। आज आपण पाहतो की जुन्नर तालुका पर्यटन झालं आणि 75% पर्यटन आपल्या भागामध्ये आहे। मग आपल्या तरुणांच्या हाताला जर रोजगार द्यायचा असेल तर आपली जी पर्यटनाची स्थळं आहेत, आज आपण डिंबे माणिकडो धरणाच्या जलाशयाच्या बॅकवॉटरला आपण राहतोय, त्या ठिकाणी पर्यटक खरं तर डायरेक्ट याला नाणेघाटामध्ये जातात। इथं पर्यटक थांबण्यासाठी आपल्याला काय करता येईल का? शिवाय आपल्या जमिनीला उन्हाळ्यामध्ये पाणी अजिबात गळत नाही, ते पाणी थांबवण्यासाठी काही करता येईल का? अशा सगळ्या गोष्टी खरं तर भविष्यामध्ये जर आपण केल्या तर आपले जे काही तरुण आहेत त्यांच्या तरुणाच्या हाताला रोजगार मिळेल। मी आपल्याला सांगतो की आपला पूर्वी लोक म्हणायचे आदिवासी दुर्गम भाग आहे, पण दुर्गम नाही, निसर्ग सौंदर्य घटलेला भाग आहे। काही देश हे फक्त पर्यटनावरती चालतात। आपण पाहतो सिंगापूर असेल, मलेशिया असेल, किंबहुना उटी असेल, ही सगळी जी काही बाहेरचे देश आहेत ते सगळे पर्यटनावरती चालतात। आपण केरळला पाहतो समुद्र किनारा आहे, खाली श्रीवर्धनला पाहतो किंबहुना अलिबागला पाहतो। तसं आपल्या निसर्ग सौंदर्यामध्ये जर उद्या लोक आले, त्या लोकांची जर आपण व्यवस्था केली तर त्याच्यातून आपल्याला 4 पैसे निश्चित पद्धतीने मिळणार आहेत। म्हणून तो पर्यटनाचा विकास आराखडा या ठिकाणी झाला पाहिजे। आपल्याला सगळ्यांना माहित असेल की आपलं असणारं कुलदैवत आई वरसुबाईचं मंदिर त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या जोरावरती आपण 1.5 करोडचं त्या ठिकाणी बांधतोय आणि पाठीमागे माहित असेल की राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणल्यानंतर त्या ठिकाणी 11 कोटीचा आराखडा आपण तयार केला। पाण्याची व्यवस्था डोंगरावरती आपण तयार करतो, ही तर आपण सपाटीची गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला करता येईल, परंतु अशी कामं आपल्याला काही करता आली नाही। आणि आपण पाहतोय बनकर फाट्याला महिला आपल्या सगळ्या जातात। तुम्हाला मी गणपती समोर सांगतो लांडे साहेब, पठारावरती हिवरे पठार सोडून सुकाळ वेळे आंब्या तुझी एक सुद्धा महिला इकडे कामाला येत नाही का? तर सगळ्यांनी म्हशी घेतल्या आणि 2 डेऱ्या त्या ठिकाणी सुरू आहे। मग हे तुमच्या पावलं पाऊल ठेवून करतात। तुम्ही दुधामध्ये खूप अग्रेसर मंडळी आहे, पण ते पठारावरच्या लोकांनी केले। आज आपण पाहतो की 400 रुपये किलो करटुली जातात। वन औषधी वनस्पतींची आपण लागवड केली पाहिजे। भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ताडपत्री गिरणीच्या पलीकडे जाऊन आणि काय होते आपल्याकडं आपण नेहमी उलटच करतोय। डीपी गावामध्ये 65 केवीचा, त्याच्यावरती 65 केवीचं फक्त हे आणि गिरणी द्यायला 100, एका जीबी चालत नाही, सगळ्यांच्या बंद पडणार। आणि भविष्यामध्ये हा विचार आपल्याला करावा लागेल। तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा लागेल, महिलांच्या हाताला रोजगार द्यावा लागेल। शिक्षणाची पद्धती आता अपग्रेड होत चालली। आता इथं सर बसले, सर पूर्वी आपण शाळेमध्ये शिकलो त्याच्यातून आता खूप बदल आहे। उद्या आपल्याला ह्या तरुणांना जर पुढे ह्या बालकांचं जर भविष्य बघायचं असेल तर आता कॉम्पिटिशनचं युग आहे, यांना सर्व स्पर्धात्मक शिक्षण त्या ठिकाणी द्यावं लागेल। आणि मग ह्या गोष्टी जर आपल्या इकडे झाल्या नाही, अनेक प्रकारच्या परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी आहेत, त्याचं आपल्याला नियोजन करायला लागेल। कम्प्युटरचं युग आहे, अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आता समाजामध्ये ज्या काही चालल्यात त्याच्यात बरोबर चालण्यासाठी आपल्याला धावावं लागेल। आणि मग आपण काय म्हणतोय, बस जो कोणी माणूस आहे तो 20 वर्ष फक्त आमच्या सुख दुःखात येतो, येऊन काय ऍक्सिडेंट झाला, शूटिंग झाली, माणूस गेला, मग मागं जगलाय का मेलं बघती नाही, अशी परिस्थिती आहे। शूटिंग एकदा संपली, आम्ही शूटिंग करत नाही, पण सकाळपासून जणकुशेठ आज सकाळपासून 3 पेशंट आम्ही पुण्याला पाठवले, सगळ्यांना आम्ही मदत करतोय। पण आम्ही एखाद्याच्या मजबुरीचा फायदा उठून आम्हाला अजिबात मार्केटिंग करायचं नाही, आम्ही आमच्या जोरावरती करू शकतो। आज जर समजा वरसुबाई देवस्थान असेल, दुर्गादेवी देवस्थान असेल किंवा हडसर किल्ला असेल, नाणेघाट असेल, या ठिकाणी जर पर्यटनाचं खरोखर नियोजन जर झालं तर 100% या ठिकाणी आरोग्याची काय व्यवस्था आहे। आपण जर आज बघितलं तर आपल्याच मानकेश्वर गावची एक महिला विचारी त्या ठिकाणी सर्पदंशाने हे झाली, दुसऱ्या महिलेला बाकी आपण तुम्हाला या मंदिरासमोर सांगतो लांडे साहेब, आम्ही त्या डॉक्टर राऊतांच्या इथं बसून राहिलो
डॉक्टर राऊतांनी सांगितलं की 3 लाख रुपये बिल होते. डॉक्टरनं सांगितलं आमच्याकडे 55,000 रुपये जमलेत, ते आम्ही जमा केले आणि ती महिला सुद्धा वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पण आम्ही शूटिंग केली नाही आणि आम्हाला करायची पण नाही. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. परवाच इथं आपले गाडेकरांचा ऍक्सिडेंट झाला, बराच गाजावाजा केला की मी म्हणलो का बाबा गाडी आणल्याशिवाय मी मूर्त जो बॉडी ताब्यामध्ये गेला नाही. गाडी आणून काय फायदे. आम्ही त्या मुलाला त्याच्या अंत्यविधीसाठी 25,000ची मदत मिळवून दिली. एक वकील नेमला, 25 लाखाचा विमा सादर केला आणि त्याच्या भावाला विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरीसाठी विनंती केली. त्याला कारखाना सुरू झालो कामाला घेणार आहेत. ही कामं आपल्याला करायची. दुसरी शो शायनिंग केली. त्या ठिकाणी शेळी मेली ना, तर मी माझ्या गावामध्ये तुम्हाला सांगतो आमच्याकडे बिबट्या आहे, वाघ आहे, कितीतरी शेळ्या खाल्ल्या, कितीतरी लोकांना मी पैसे मिळवून दिले. जनावर पडला, म्हैस मेली, गोरेगाव प्रकल्पाकडून 50,000 रुपये मिळवून दिले. घर मिळालं तर घर जळालं तरी 50,000 रुपये, भिंत पडली तरी अतिवृष्टीने 50,000 रुपये.